ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतो आहोत राष्ट्रवादी शिवसेना युती होईल का याबाबत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे भेटले का? अजूनही संभ्रम आहे. राष्ट्रवादीवाले म्हणतात भेटले, शिवसेना म्हणते नाही भेटले. पण मी आता वेगळ्या प्रश्नाची चर्चा करणार आहे. ही बातमी आल्यानंतर खऱ्या अर्थाने जर कोण घाबरलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते. कितीही नाही म्हटलं तरी गेले 2 दिवस त्यांच्याशी बोलताना दबाव जाणवतोय. मी विचारणार आहे नितीन गडकरींना. गडकरी, मला सांगा, या बातमीमुळे भाजपमध्ये घबराटीचं वातावरण आहे का? नाही, घबराटीचं वातावरण उद्भवण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि शिवसेना एक स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. त्यांचा निर्णय काय घ्यायचा असेल त्यांचा अधिकार आहे आणि त्यामुळे त्यांनी भाजप शिवसेना युती झाली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. कारण हिंदुत्वाच्या आधारावर ही युती आहे. आणि आत्ताच राष्ट्रवादीचे प्रवक्ते त्रिपाठींनी टीव्हीवर सांगितलं की आम्ही फक्त सेक्युलर पक्षाशीच युती करणार आहोत. मग त्यांना विचारलं शिवसेना सेक्युलर आहे का? त्यांनी सांगितलं नाही, त्यामुळे युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची युती होईल असं मला वाटत नाही. आणि शिवसेना हिंदुत्वाला बाजूला ठेवून हिंदुत्वाला विरोध करणारे आणि ज्यांनी छगन भुजबळ आणि इतर आमदारांना फोडून शिवसेना पहिल्यांदा फोडण्याचं पाप केलं त्या शरद पवारांबरोबर जाऊन मला वाटत नाही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेची कधी युती करतील. परंतु या बाबतीमध्ये जर शिवसेनेने असा विचार केला असेल तर त्यात आम्ही एक राजकीय पक्ष म्हणून प्रमोद महाजन असतानाच जर ठरलं होतं की असं जर झालं की काही करणारी युती जर संपुष्टात आणण्याचं ठरलं तर आम्ही एकत्र बसायचं, चहा प्यायचा आणि चांगल्या याच्यामध्ये वातावरणामध्ये निरोप घ्यायचा. त्यामुळे आमच्यामध्ये घबराटीचं वगैरे वातावरण काही नाही. पण मला सांगा, शिवसेनेने तुमची साथ सोडली तर भाजप कोणाशी युती करणार? काँग्रेस एकटा पडेल, भाजप एकटा पडेल आणि अशी शक्यताही नाकारता येत नाही की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार येईल. त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय का शिवसेनेनी साथ सोडली तर आपलं कसं होणार? नाही, असं एक तर असं होण्याची शक्यता नाही आहे. आणि दुसरा विषय असा आहे की असं कधी काही निर्णय झाला तर राजकारणात झाला तर त्याच्याबद्दल आमची काही तक्रार नाही आहे. कारण प्रत्येक राजकीय पक्षाला त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे उद्या शिवसेनेने असा निर्णय घेतला तर अधिकार आहे. पण असं मला वाटत नाही असं होईल म्हणून. असं होईल असं वाटत नाही. संजय राऊत, मला तुम्हाला विचारायचं आहे की अशी एक भावना आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये की भाजप बरोबर राहण्यात काही अर्थ नाहीये. हे बरोबर आहे का? भाजपवर तुम्ही नाराज आहात का? नाही, अशा प्रकारची भावना असण्याचं कारण नाही. कारण शेवटी शिवसेनेने ही जी युती केलेली आहे भारतीय जनता पक्षाबरोबर 22 वर्षापासून जी युती आहे ती मला असं वाटतं की फायदा आणि तोटा न पाहता केलेली आहे. एका भावनेनं केली आहे, एका विचारानं केलेली आहे. सत्ता येईल महाराष्ट्राची, देशाची ही तेव्हा स्वप्नातही नव्हती, तेव्हा युती झालेली आहे. आणि मला असं वाटतं की या गेल्या 22 वर्षामध्ये अनेक खास खळगी युतीने पाहिले आहेत, अनेक टप्पे चढउतार पाहिलेले आहेत. सत्ता एकदा आली महाराष्ट्राची, नंतर आली नाही, तरी सुद्धा युती काय तुटली नाही. केंद्रात एकदा सत्ता आली, एकदा 13 महिन्याचं सरकार, मग 5 वर्ष. संजय राऊत, हे सगळं अधिकृत झालं. होय. मला अगदी मोकळेपणाने सांगा, आता प्रमोद महाजन होते तेव्हासारखी परिस्थिती राहिलेली नाहीये. तुमचं आणि भाजप नेत्यांचं जमत नाहीये. भाजप मधल्या नेत्यांचं एकमेकाशी जमत नाहीये. भाजपची ताकद कमी झाली आहे. कधी नाही एवढा पक्ष महाराष्ट्रात कमकुवत झालाय. हे सगळं तुम्हाला आता ओझं वाटतंय का? नाही, मला तसं वाटत नाही ओझं. एक लक्षात घ्या, शिवसेना हा महाराष्ट्रातला एक तळागाळात रुजलेला, त्याला आपण ग्रास रूटला रुजलेला पक्ष म्हणतो, असा एक पक्ष आहे. आणि नक्कीच की आम्हाला नक्की वाटतं की आमचा जो पार्टनर आहे भारतीय जनता पक्ष हा सुद्धा तेवढ्या ताकदीनं महाराष्ट्रात वाढला पाहिजे, तरच महाराष्ट्रात युतीची सत्ता येईल. शेवटी आम्ही वाढतो आणि आमचा पार्टनर वाढत नसेल तर त्याचा परिणाम निश्चितच सत्ता येण्यात आणि गमावण्यात होत असते. आणि आम्ही निश्चित प्रयत्न करू की जर कुठे कमतरता आमच्या मित्रांमध्ये असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, बोलू. पण तुमचे नेते उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरी व गोपीनाथ मुंडे यांच्यामधला संवादही धड आहे या सध्या. मला तसं वाटत नाही. गडकरी, मला सांगा, मागे वृत्तपत्रातूनही छापून आलं होतं तुमच्यामध्ये आणि उद्धव ठाकरेंमध्ये मतभेद आहेत, तुमचा संवाद नाही, तुमचा फोन सुद्धा उद्धव ठाकरे उचलत नाहीत असंही छापून आलं होतं. खरं काय आहे? मला वाटतं तुम्ही फार जुन्या गोष्टी सांगतात. हा अध्यायानंतर अडवाणींच्या घरी जाऊन सगळा सुटलेला आहे. उद्धव ठाकरेंशी माझा नीट संवाद आहे. आम्ही बोलतो, कार्यक्रमामध्ये बरोबर असतो, चर्चा होते आणि ऑलरेडी युतीच्या संदर्भातल्या आमच्या 3 मीटिंग झालेल्या आहेत आणि शिवसेनेच्या नेत्यांबरोबर. आणि मला असं वाटतं की जे काही थोडे बहुत मतभिन्नता असेल त्याच्यावर मार्ग निघून आमची युती होईल. परंतु मीडियामध्ये सतत अशा प्रकारचा प्रचार करणारं एक सेक्शन ऑफ मीडिया आहे
ज्यांना भाजप शिवसेनेची युती तुटावी असं वाटतं किंवा जे भाजप शिवसेनेचे विरोधक आहेत किंवा ज्यांना आमची युती तुटली तर आनंद होईल अशा प्रकारचे लोक वारंवार आमच्याबद्दलच्या कंड्या पिकवतात. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होत असते. परंतु शिवसेनेच्या नेत्यांशी आमचा संवाद आहे, चर्चा सुरू आहे आणि मला असं वाटतं की यातून आम्ही नजीकच्या काळात नक्की मार्ग निघेल आणि आम्ही दोघं मिळून महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व यश मिळवू शकू. कारण आमच्या दोघांच्याही युतीनंतर महाराष्ट्रामध्ये आम्हाला 32 ते 35 लोकसभेच्या जागा मिळतील असा आमचा विश्वास आहे. अगदी तुमचा विश्वास फार मोठा आहे. पण माझ्यासोबत सुभाष शिर्के आहेत, आमचे न्यूज एडिटर, अनेक वर्ष पत्रकारिता करतायत. सुभाष, तू ऐकलं, शेवटी गडकरी मीडियाला दोष देत आहे, आपण कंड्या पिकवतो असं म्हणताय. खरी परिस्थिती काय आहे? मला या सगळ्यामध्ये गंमत वाटते, कारण असं आहे की उद्धव ठाकरे आणि शरद पवार ह्या दोन नेत्यांबद्दल ते भेटले की नाही याची चर्चा आहे. या दोन नेत्यांनी काहीच बोलले नाही. काल हे प्रकरण मिटायला पाहिजे होतं. आज डीपी त्रिपाठी राष्ट्रीय प्रवक्ते यांनी तिथे सांगितलं की हो, दोघं जण भेटले होते. डीपी त्रिपाठीला बोलण्याची काय आवश्यकता होती, हा पहिल्यांदा प्रश्न आहे. उद्या शरद पवार याच्या बाबतीत काहीतरी बोलतील आणि सांगतील की सगळ्या मीडियानीच हे पसरवलेलं आहे. आणि त्यामुळं जसा आता गडकरी मीडियाला दोष देत आहेत तसंच शरद पवारही देतील, काही वेळेला उद्धव ठाकरेही तसाच दोष देतील. खापर सगळं मीडियावरती फोडलं जाईल. पण याच्यामध्ये गेले 2 दिवस ही जी एक प्रकारे गूढतेचं वलय या सगळ्या घटनेला निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, याच्यापासून ही चर्चा जाणीवपूर्वक व्हावी यासाठी हे करण्यात आलं आणि याचा फायदा नक्कीच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपापल्या मित्रपक्षांवर दबाव टाकण्यासाठी करेल असं मला वाटतंय. अगदी हा दबाव तंत्राचा भाग आहे का याचाही शोध आपण घेणार आहोत. पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती व्हावी असं वातावरण महाराष्ट्रात यापुढच्या काळात निर्माण होईल का, तसं राजकीय गणित असेल का, हे तपासण्याचा प्रयत्न मी करणार आहे या ब्रेकनंतर पुढच्या सेगमेंटमध्ये. ब्रेकपूर्वी मात्र आपण पाहूया आपला प्रश्न जो आहे, राष्ट्रवादी शिवसेना युती होऊ शकेल का? पडद्यावर बघा लोक काय म्हणतायत. आता 71% लोक म्हणतायत होय, अशी युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रातल्या जनतेचा शरद पवारांवर जबरदस्त विश्वास आहे, ते काहीही करू शकतात. तेव्हा काँग्रेस आणि भाजपने सावध राहायला हवं. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त आहे बिन लोकमत.